लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाली रस्ते न झाल्यास स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद करणार तीव्र आंदोलन। लातूर शहरातील स्लम भागातील विविध समस्यांबाबत मनपा आयुक्तांना निवेदन। लातूर शहरातील बहुतांश स्लम भागातील वस्त्या या नागरी सुविधांपासून वंचित आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आदमनगर, याहिया कॉलनी, बुऱ्हाणनगर, अब्दुल कलाम नगर, महाराणा प्रताप नगर, बादाडे नगर या आहेत। या भागात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कोणत्याच प्रकारची विकास कामं झाली नाही। या भागातील नागरिकांचा वापर फक्त राजकीय पुढाऱ्यांनी मतदानासाठी घेतलाय, तर महापालिका अधिकाऱ्यांनी विविध टॅक्सच्या माध्यमातून फक्त वसुली केली आहे, परंतु विकास मात्र आश्वासनाच्या कागदावर राहिलाय। स्थानिक नागरिक जगू अथवा मरू त्याच्याशी यांचं काही घेणं देणं नाही। आदमनगर, याहिया कॉलनी, बुऱ्हाणनगर, अब्दुल कलाम नगर, महाराणा प्रताप नगर, बादाडे नगर या भागात रस्ते, नाल्या, लाईट, पाणी, कचरा निवारणाचा अभाव आहे। गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक जगण्यासाठी तारेवरची कसरत करत असतात। वृद्ध, शाळेतील विद्यार्थी यांची गैरसोय होत असते, तसेच पावसाळ्यात या भागातील दुरावस्था बिकट असते। म्हणून स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीनं संयुक्त निवेदन दिनांक 20 जून 2024 रोजी या भागात रस्ते, नाल्या, लाईट, पाणी, कचरा निवडण्यासाठी महापालिकेस देण्यात आले होते आणि आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता, परंतु मनपा उपायुक्त खानसोल यांच्या आश्वासनाने हे आंदोलन स्थगित केलं होतं। परंतु पुढे महापालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय। संबंधित समस्यांबाबत महापालिका गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका मुस्लिम विकास परिषदेच्या वतीनं घेण्यात येणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष मोहसिन खान यांनी व्यक्त केलंय। गरज नसलेल्या भागात टेंडर काढून महापालिकेनं रस्ते बांधले, ज्या वस्त्यांना सुविधा मिळत नाही तिथे काम झालं नाही। रस्त्याअभावी नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होतो, त्यांना माखलेल्या चिखलातून ये जा करावे लागते। म्हणून महापालिकेनं संबंधित आदमनगर, याहिया कॉलनी, बुऱ्हाणनगर, अब्दुल कलाम नगर, महाराणा प्रताप नगर, बादाडे नगर या भागातील कामं त्वरित करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। निवडणुका नसल्यानं लोकप्रतिनिधी नाहीत, आयुक्त, मालक कोणाला भेटत नाहीत, फक्त टेंडर काढण्यासाठी ते मनपात येतात। जनतेच्या प्रश्नांवर ते गंभीर नाहीत। शहरातील मुख्य मुलायम रस्ते सोडले तर संपूर्ण शहर खड्डेमय झालं आहे, ते मनपा आयुक्तांना दिसत नाही। आदमनगर, याहिया कॉलनी, बुऱ्हाणनगर, अब्दुल कलाम नगर, महाराणा प्रताप नगर, बादाडे नगर या बाबतीत महापालिका डोळेझाक करत असेल तर तीव्र आंदोलन संघटनेच्या वतीनं करणार असा इशारा स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे मोहसिन खान यांनी दिलाय। लातूर महानगरपालिकेमध्ये आदमनगर, याहिया कॉलनी, बुऱ्हाणनगर आणि महाराणा प्रताप नगर या भागामध्ये जे विकास काम झाले त्या संदर्भातली एक बैठक लावण्याचं आश्वासन माननीय उपायुक्त यांनी दिलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून या कॉलनीमध्ये रस्ते, नाली, गटार आणि लाईट, पाणी आदी सुविधांचा अभाव असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिक आंदोलन करीत आहेत, निवेदने देत आहेत, परंतु शासन, प्रशासन, महानगरपालिकेचं हे झोपलेलं का काय अशी एक धारणा आमची तयार झालेली आहे। माननीय उपायुक्तांनी मागच्या वेळेस आम्ही निवेदन देण्यासाठी आलो असता त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की 25 तारखेला आम्ही एक संयुक्त मीटिंग संबंधित विभागातली जी मंडळी असेल त्यांच्या सोबत घेऊन आणि विकास काम होणार न होणार ह्या बाबतीत चर्चा करून ही मीटिंग घेण्याची तरी ठरवले होते। म्हणून आज आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलेलो होतो। आज मुळात आजचा दिवस हा आंदोलनाचा विषय होता। आश्वासनानंतर हे आंदोलन आम्ही स्थगित करतोय। त्यांनी परत आश्वासन दिलंय की 25 तारीख म्हणजे उद्या आणि किंवा शुक्रवारपर्यंत या संदर्भातली एक बैठक ते लवकरात लवकर घेणार आहेत। जर यांनी या संदर्भातलं गांभीर्य घेतलं नाही तर ज्या वस्तीमध्ये सापं निघतात, विंचू निघतात, लेकरं बाळ खेळत नाहीत, अशी सापं बिपा आणून या महापालिकेत सोडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या आंदोलनामध्ये आम्ही करणार आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।